निसर्गाचा ऱ्हास सुरू झाला तशी त्यात असणाऱ्या सर्व घटकांची हानी होण्यास सुरुवात झाली। जंगलं तोडून तिथं सिमेंटची जंगलं उभी राहिली। मात्र या सर्वात प्राण्यांचे, पक्ष्यांचे अशा सर्वांचेच हाल होऊ लागले। मग हे सर्वजण मानवी वस्तीकडे येऊ लागले। त्यातलाच एक सरपटणारा प्राणी म्हणजे साप। साप म्हटलं की आपण सर्वजण त्याला घाबरतो, कारण तो विषारी असतो। मात्र सापा इतका बित्रा प्राणी कुठला नाही। तो आपला जीव वाचवण्यासाठी जागा शोधत असतो। मनुष्य मात्र स्वतःच्या बचावासाठी सापाला मारतो। निसर्ग संपदा संपत चालली आहे, त्यामुळे प्राण्यांचा मानवी वस्तीकडे जास्त कल वाढत आहे। मानवी वस्तीत सापांचे दर्शन होताना आता जास्त दिसते। पण या सापांना मारणे कितपत योग्य आहे, कारण ते देखील एक जीव आहेत। या नागांना वाचवण्यासाठी आता सर्पमित्र तयार होत आहेत। या सर्पमित्रात जेव्हा एखादी युवती किंवा महिला सापांना पकडत असते तेव्हा ते वेगळेच वाटते। पण हे खरं आहे, सर्पमित्र होण्यामध्ये महिलांचा सहभाग वाढवताना दिसत आहे। मी पुण्यात गेले 1 ते 1.5 वर्ष झालं साप पकडतेय, सर्पमित्र म्हणून काम करतेय। तसंच मी गिरीमानस नावाच्या एका ट्रेकिंग ग्रुपमध्ये कमिटी लीडर पण आहे। साप पकडण्याचा खास असा छंद नाही, क्युरिओसिटी प्रत्येकालाच असते सापाबद्दल। पण उद्देश हा होता की आपल्याला निसर्गाला वाचवायचे आणि त्याच्यातून कुठं तर हे निर्माण झालं की साप पकडायला शिकूयात वगैरे। आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली। मी विषारी बिनविषारी असे दोन्ही प्रकारचे साप पकडते। सोबतच साप पकडताना साधारण घेण्याची काळजी ही की तुम्हाला टेक्निक माहिती हवं। साप पकडताना सापाच्या जातीची माहिती पाहिजे, तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो पकडू शकता। सहसा लोकांनी कुणीही तो साप पकडू नये, सर्पमित्रांनाच बोलावं। आणि साप पकडायचा उद्देश असा की शहरात राहायला लागल्यापासून असं समजलं की वाढत्या शहरीकरणामुळे किंवा जंगलतोडीमुळे आपण प्राण्यांचं अस्तित्व संपुष्टात आणत आहोत आणि त्यांची घरं उद्ध्वस्त करत आहोत आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे येतात। आणि मग अशा वेळेस आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण त्यांना मारून न टाकता त्यांचा जीव वाचवणं गरजेचं आहे आणि त्यांना रेस्क्यू करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठीच मी सध्या काम करते। नागपंचमीच्या निमित्ताने अशा एका साप पकडण्याचा छंद जोपासणाऱ्या युवतीला लेट्सअपचा सलाम।